व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आजचा फार आपल्या एक्झामिनेशनच्या अनुषंगानं जो की काय आहे प्रचंड महत्त्वाचा असा टॉपिक आहे. काल आपण जो टॉपिक बघितला तो पण महत्त्वाचा होता आणि अगेन दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. सिलॉजिझम्स. करेक्ट. सिलॉजिझम दिसतंय प्रत्येकाला हँडआउट मिळालेले आहेत. सो प्रत्येकाला हँडआउट मिळालेले आहेत इथे. येस. हां, तर चला आता सिलॉजिझम घेऊयात आपण. अगेन माझा पहिला वे तुम्हाला माहिती आहे की मी सगळ्यात जास्त भर देतो हा कन्सेप्टवरती देतोय. ओके. सो इन जनरल अगेन जसं आपण काल कन्सेप्ट बघितले तसे सिलॉजिझमचे काही बेसिक कन्सेप्ट आहेत. ओके, ते बघूयात. सो स्पेलिंग काय याचं? सिलॉजिझम ही जी टर्म आहे, करेक्ट. सो सिलॉजिझम हा जो ही जी टर्म आहे ही एक ग्रीक टर्म आहे. ओके. सो ग्रीक भाषेतनं आलेली आहे. सो सिलॉजिझम हा फार ओल्ड कन्सेप्ट आहे. म्हणजे इन जनरल हा जो कन्सेप्ट आहे आता आपल्याला सिलॉजिझम आजही अभ्यासायला फार अवघड जातं आणि आज तर अनेक टेक्निक सिलॉजिझमच्या निघालेले आहेत. म्हणजे आता सिलॉजिझम आपण जे सॉल्व्ह करतो इझिली त्यासाठी टेक्निक कोणती आहे? ती टेक्निक आहे व्हेन डायग्राम मेथड. बरोबर आहे ना. सो व्हेन डायग्राम मेथडनी करतो. पण व्हेन डायग्रामचा कन्सेप्ट जो आला तो नंतर आला. पण आजच्या 2000 वर्षात व्हेन हा काय हा मॅथमॅटिकल सायंटिस्ट आहे. त्यांनी त्या व्हेन डायग्रामचा काय लावला? शोध लावला. सो तुमचे सेट सिरीजचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी काय केला? लावला व्हेन डायग्रामचा शोध लावला. पण त्यानंतर ही गोष्ट इम्प्लिमेंट करण्यात आली कशामध्ये? सिलॉजिझममध्ये. आणि सिलॉजिझमला या प्रश्नाने काय केलं? फार इझी केलं. कोणी? व्हेन डायग्रामने. पण तसं ॲक्च्युली बघितलं तर सिलॉजिझम हा लॉजिकचा पार्ट आहे. तो आपण लॉजिकनी सॉल्व्ह केला पाहिजे असं म्हणतात. आणि इन जनरल 2000 इयर्स ॲगो असं कोणता व्हेन डायग्राम वगैरे नव्हती. सो तेव्हा हे जे प्रश्न आहेत सिलॉजिझमचे हे प्रश्न जे आहेत ते फक्त लॉजिकनी सॉल्व्ह केले जायचे. तो सिलॉजिझम ग्रीकमध्ये सिलॉजिझमचा मिनिंग असतो वर्गीकरण. म्हणजेच काय? क्लासिफिकेशन. सिलॉजिझम म्हणजेच काय? क्लासिफिकेशन. ओके. सो सिलॉजिझम हा डिडक्टिव्ह लॉजिकचा कन्सेप्ट आहे. डिडक्टिव्ह म्हणजे काय? तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली असते त्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवरनं काहीतरी आपण निष्कर्ष किंवा काहीतरी एक फायनल इन्फॉर्मेशन काढतो. सो त्यालाच आपण काय म्हणतो? सिलॉजिझम म्हणतो. ओके. सो सिलॉजिझम अगेन इन जनरल सो सिलॉजिझमवरती फार 2000 वर्षापासून अनेक रिसर्च झालेले आहेत. अशी कोणती एक्झामिनेशन नसेल कदाचित की ज्याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन की ज्या सिलॉजिझम विचारलेलं नसेल. ओके. आणि इन जनरल मेनली या सिलॉजिझमच्या कन्सेप्टला एक फार मोठं महत्त्व देण्याचं काम जे केलं आहे ते कोणी केलेलं आहे? ॲरिस्टॉटलने. ॲरिस्टॉटल नाव ऐकलंय तुम्ही? एन्शियंट जगताला सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती गणला जातो ॲरिस्टॉटल. कारण तो फादर ऑफ बायोलॉजी म्हटलं जातं त्याला. अगेन फादर ऑफ पॉलिटिकल सायन्स पण आहे तो. ओके. सो इन जनरल फिलॉसॉफीचा फादर प्लॅटो आहे. पण मेन फिलॉसॉफीमध्ये कॉन्ट्रीब्युशन सुद्धा कोणाचं आहे? सो इन जनरल ॲरिस्टॉटलचा आहे. आणि सेम वे द लॉजिकल रिझनिंगचा सुद्धा फादर जो आहे तो ॲरिस्टॉटल आहे. ओके. सो इन जनरल ॲरिस्टॉटलनी सिलॉजिझमवरती सिलॉजिझम आजही आपल्याला इतकं टेक्निक असून सुद्धा सॉल्व्ह करायला अवघड जातं. आजच्या 2000 वर्षाआधी त्यांनी अनेक पुस्तकं सिलॉजिझमवर लिहिलेली आहेत. ओके. सो इन जनरल सिलॉजिझम म्हणजे काय? तर आपण ऑलरेडी बघा हा एक पॅटर्न बघितला आहे. दिसतंय तुम्हाला? यामध्ये काय दिलेले असतात तुम्हाला? बघा असे काहीतरी विधाने दिलेली असतात. ही विधाने दिसत आहेत तुम्हाला? ओके. आणि त्याचे हे जे विधान आहेत. ओके. आणि हे इथे याच्या खाली काय असतात? असे काहीतरी आपल्याला निष्कर्ष दिलेले असतात. हे काय असतात? आपले निष्कर्ष असतात. बरोबर आहे. सो या विधानावरनं आपल्याला काहीतरी हे निष्कर्ष काय करायचे असतात? फाइंड आउट करायचे असतात की कोणते निष्कर्ष योग्य आहेत किंवा काय आहेत? अयोग्य आहेत. करेक्ट. सो इन जनरल याच्यामध्ये जर आपण बघितलं सिलॉजिझममध्ये तर 4 टाईपचे स्टेटमेंट जगामध्ये पॉसिबल आहेत. सो इन जनरल याच्यामध्ये किती टाईपचे स्टेटमेंट येतात? 4 टाईपचे स्टेटमेंट येतात. सो सगळ्यात आधी तुम्हाला असे काहीतरी स्टेटमेंट दिलेले असतील. बरोबर आहे. आणि त्यानंतर याच्यावरनं आपल्याला निष्कर्ष काढावा लागेल की कोणते स्टेटमेंट चुकीचे आहेत किंवा कोणते स्टेटमेंट काय आहेत? बरोबर आहेत. सो हे जे स्टेटमेंट तुम्हाला दिलेले असतात याला म्हणतात कॅटेगोरियल स्टेटमेंट. याला काय म्हणतात? कॅटेगोरियल. हे जे विधाने आहेत सो याला म्हणतात कॅटेगोरियल स्टेटमेंट्स. म्हणजेच काय? कॅटेगोरियल विधाने. सो कॅटेगोरियल का म्हणतात? कारण हे स्टेटमेंट कॅटेगरीमधला संबंध आपल्याला सांगतात. सो बघा इथे काय आहेत? झाडे आहेत आणि इकडे काय आहेत? फांद्या आहेत. सो झाडे आणि इकडे काय आहेत? फांद्या आहेत. सो झाड एक कॅटेगरी आहे आणि हे फांदे हे काय? दुसरी कॅटेगरी आहे. अगेन फांदे एक कॅटेगरी आहे आणि टोप्या काय आहे? दुसरी कॅटेगरी आहे. बरोबर आहे. सो झाडे, फांद्या, टोप्या. ओके. सो इन जनरल यांच्याच मधला संबंध हा स्टेटमेंट सांगतो. म्हणून या स्टेटमेंटला काय म्हणतो आपण? कॅटेगोरियल स्टेटमेंट म्हणतो. बरोबर आहे. तर तुम्हाला काही कॅटेगोरियल स्टेटमेंट दिलेले असतील आणि त्याच्यावरनं काही निष्कर्ष आहेत ते पण कॅटेगोरियल स्टेटमेंटच्या स्वरूपामध्येच काय असतात? निष्कर्ष असतात. ते फाइंड आउट करायचे असतात की कोणते चुकीचे आहेत किंवा कोणते काय आहेत? बरोबर आहेत. सो सगळ्यात पहिले आपल्याला बेसिकली हे कॅटेगोरियल स्टेटमेंट जे आहेत ते किती टाईपचे आहेत आणि त्याचं स्वरूप कसं असतं ते बघणार आहोत. मग आता कॅटेगोरियल स्टेटमेंट जे आहेत ते इन जनरल वर्ल्डमध्ये 4 टाईपचे पॉसिबल आहेत. सो आपण बघूयात कोणते कोणते टाईपचे कॅटेगोरियल स्टेटमेंट आहेत. सो किंवा आपण पहिले बघूया की कॅटेगोरियल स्टेटमेंटचं स्वरूप कसं असतं. सो स्टेटमेंट आपण घेऊयात. समजा विधान आहे आपल्याकडे सर्व राजकारणी
खोटारडे आहेत. ओके, सो सर्व राजकारणी काय आहेत? खोटारडे आहेत. असे टाईपचे वेगळे वेगळे फॉर्मॅट आहेत, 4 फॉर्मॅट आहेत त्याचे. ते 4 फॉर्मॅट आपण नंतर बघूयात. पण पहिले आपण बघूयात की इन जनरल कॅटेगोरिकल स्टेटमेंटमध्ये 4 पार्ट्स असतात. कोणते कॅटेगोरिकल स्टेटमेंट असेल त्याचे किती पार्ट्स असतात? 4 पार्ट. एक पहिला जो आहे, ओके, सो हा सर्व सांगतो. कधी सर्व असेल, कधी कोणतेही नाही असेल, कधी काय असेल, काही असेल, बरोबर आहे ना. सो हा जो पहिली टर्म आहे ही तुम्हाला काय सांगते? काय सांगते? नो, सर्व सर्व किंवा काही तुम्हाला काय सांगतात? डेफिनेटिव्ह, नॉन डेफिनेटिव्ह वर्ड. राजकारणी, तर कसे राजकारणी? सर्व राजकारणी, बरोबर आहे. सो सर्व राजकारणी म्हणजेच हे तुम्हाला काय सांगतात? इन्क्लुजन, एक्सक्लुजन. ओके, अगेन नो. कशाची माहिती देतात हे तुम्हाला? हे तुम्हाला माहिती देतात क्वांटिटीची. काय सर्व आहे, काही आहे, म्हणजे हे तुम्हाला काय सांगतात? क्वांटिटी सांगतात ना. ओके, सो म्हणून याला म्हणतात, पहिली टर्म याला म्हणतात क्वांटिफायर. क्वांटिफायर म्हणजे ही क्वांटिटी सांगतात. क्वांटिटी म्हणजे प्रमाण किती आहे त्याचं. सर्व आहेत लोक किंवा काही आहेत, बरोबर आहे. सो म्हणून याला काय म्हणण्यात येतं? क्वांटिफायर म्हणण्यात येतं, कारण हे क्वांटिटी सांगतात. क्वांटिफायर. सो क्वांटिफायर म्हणून याला म्हणतात आपण उपसर्ग. याला काय म्हणतो आपण? उपसर्ग. ओके, सो याला म्हणतो आपण उपसर्ग म्हणतो. त्यानंतर इकडे 2 कॅटेगरी आहेत. कॅटेगोरिकल स्टेटमेंट एक राजकारणी, खोटारडे, याच्यामध्ये तो काय सांगतोय तुम्हाला? संबंध सांगत आहे. मग आता जर आपण बघितलं की राजकारणी, राजकारणी हा जो सर्व आहे हा राजकारण्यांना लागू आहे की खोटारड्यांना लागू आहे? सर्व राजकारण्यांना. मग जर क्वांटिफायर राजकारणी या कॅटेगरी बद्दल तुम्हाला माहिती सांगतोय, म्हणजे हा जो कॅटेगरी आहे राजकारण्याची ही जास्त महत्वाची आहे. म्हणून या सेकंड कॅटेगरीला जे आहे त्याला म्हणतात सब्जेक्ट. यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो कर्ता. ओके, सो याला काय म्हणतात? सब्जेक्ट किंवा काय? कर्ता. अगेन, सो सब्जेक्ट कोणता कोणता असेल? ज्याच्याबद्दल क्वांटिफायर माहिती सांगतो, उपसर्ग माहिती सांगतो, त्याला आपण म्हणतो कर्ता. दुसरा एक आणखी कॅटेगरी तुमच्याकडे जे असते, सो त्याला आपण काय म्हणणार? ऑब्जेक्ट. सो ऑब्जेक्ट नाही म्हणत, याला काय म्हणतो आपण? प्रेडिकेट. सो याला काय म्हणतो आपण? प्रेडिकेट. सो प्रेडिकेट म्हणजे काय? विधेय. याला म्हणण्यात येतं विधेय. ओके, आणि आहे किंवा नाही. आता आहे किंवा नाही हा राजकारणी आणि खोटारडे या 2 कॅटेगरी मधला संबंध कोण सांगतो? नसेल तर कोणते? आहे किंवा नाही संबंध आहे, पण आहे की नाही आहे हे एंडला फायनली डिसिजन होतं. सो याला म्हणतात कपुला. कपुला म्हणजे काय? कपलिंग. कपलिंग म्हणजे 2 गोष्टींना कनेक्ट करणं, त्यालाच आपण काय म्हणतो? कपुला म्हणतो, बरोबर आहे. सो 2 गोष्टींचा बद्दल संबंध फायनली दर्शवणं त्याला म्हणतो कपुला. सो इन जनरल त्यालाच काय म्हणण्यात येतं? दुवा. ओके, सो याला काय म्हणण्यात येतं? दुवा म्हणण्यात येतं. सो उपसर्ग, कर्ता, विधेय आणि काय? दुवा. सो इन जनरल कोणते कॅटेगोरिकल स्टेटमेंट जे आहेत त्याचे 4 भाग असतील, बरोबर आहे. किती भाग असतील? 4 भाग. पहिला भाग काय सांगणार तुम्हाला? क्वांटिटी, उपसर्ग ज्याला आपण म्हणतो. दुसरा भाग काय असेल? कर्ता असेल. तिसरा काय असेल? विधेय. आणि चौथा काय असेल? दुवा. या 4 फॉर्मॅटमध्ये, या 4 पार्टमध्ये कोणतंही जे आहे कॅटेगोरिकल स्टेटमेंट आहे ते तुम्हाला दिलेलं असतं. ओके, सो या 4 भागामध्ये कॅटेगोरिकल स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं असतं. आता आपण बघूयात की टाइप ऑफ कॅटेगोरिकल स्टेटमेंट किती प्रकारचे आहेत. कारण या तो किती प्रकारचे? 4 प्रकारचे. आणि या 4 प्रकारवरती सगळे इन जनरल प्रश्न जे आहेत किंवा वेदर तो इन जनरल विधान असेल किंवा तो निष्कर्ष असेल, शेवटी प्रत्येक याच्यामध्ये 4च पार्टमध्ये तो काय असतो? डिटरमाइन होतो. मग ते 4 प्रकार कोणते कोणते तर ते आपण बघूयात. सो इन जनरल हे लक्षात आलं तुम्हाला? सो 4 पार्ट्स आहेत त्याच्यामधले. ओके, मग आता पहिला पॉईंट बघा यामध्ये. सो पहिल्या टाईपचं स्टेटमेंट, सो पहिल्या टाईपचं स्टेटमेंट घ्या. कोणतं आहे? आता म्हणजे लिहिलं होतं काय? सर्व राजकारणी खोटारडे आहेत. देन सेकंड टाईपचं स्टेटमेंट आहे कोणताही किंवा काय? एकही. कधी कधी कोणताही शब्द येतो, कधी काय येतो? एकही किंवा कोणतेही. ओके, सो कोणताही, कोणतेही राजकारणी
खोटारडे नाहीत किंवा खोटारडा नाही. सो कोणताही राजकारणी सिंग्युलर घेतोय आपण, तर मग करूया कोणताही राजकारणी खोटारडा नाही. थर्ड, काही राजकारणी खोटारडे आहेत. आणि चौथं होतं काही राजकारणी खोटारडे नाहीत. ओके, कळलं. सो इन जनरल कॅटेगोरी स्टेटमेंट जे आहेत तुमचे हे या 4 भागामध्येच काय होतील, डिवाइड होतील. सो पहिला आहे सर्व राजकारणी खोटारडे आहेत, दुसरे कोणताही राजकारणी खोटारडा नाही, तिसरे काही राजकारणी खोटारडे आहेत, आणि चौथं काय, काही राजकारणी खोटारडे नाही. आता इन जनरल या प्रत्येकाचा हा जो पहिला आहे सर्व काही कोणताही, हा काय झाला, उपसर्ग. हा काय झाला, सो इन जनरल कर्ता झाला ना, कर्ताया. हा काय आहे, विधेय. आणि हा काय होणार, दुआ. करेक्ट. प्रत्येकाचं लक्षात आलं तुम्हाला. ओके, मग आता याच्यामध्ये हे जे आपण 4 टाइप्स बघितलेत, या 4 टाइपवरती स्पर्धा. आता आपल्याला डिफरन्सिएशन की कॅटेगोरी स्टेटमेंट 4 टाइपचे लक्षात आलं प्रत्येकाला. सो 4 टाइपचे कॅटेगोरी स्टेटमेंट आहेत. आता याचं नाव काय, या कॅटेगोरी स्टेटमेंटचं नाव काय, आपल्याला जर याला डिफरन्शिएट करायचं झालं 4 याला, आता आपण कोणत्या बेसिसवरती त्यांना डिफरन्शिएट करू शकतो. येस, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. बरोबर आहे ना. हे होकारार्थी किंवा सकारात्मक स्टेटमेंट आहेत आणि हे काय आहेत, नकारात्मक आहेत. बरोबर आहे. सो पहिला त्यांना डिफरन्शिएट करण्याचा हे आहे निगेटिव्ह आणि काय, अफर्मेटिव्ह. सो पॉझिटिव्हला जागी आपण काय म्हणतो त्याला इन जनरल लँग्वेजमध्ये अफर्मेटिव्ह म्हणतो. सो नकारात्मक आणि काय, सकारात्मक. सो इन जनरल ह्या जो आहे हा कसा आहे, सकारात्मक. हा सेकंड कसा आहे, नकारात्मक. अगेन थर्ड काय, सकारात्मक. आणि अगेन हा काय होणार, नकारात्मक. कळलं प्रत्येकाला. ओके, नाऊ आता इन जनरल इथे जर आपण पहिले बघितलं, ओके, आता एक 2 गोष्टीवरती आपण त्यांना एक डिफरन्शिएट केले. पहिला होती की तो होकारार्थी विधान आहे किंवा काय आहे, नकारार्थी किंवा सकारात्मक विधान आहे किंवा काय, नकारात्मक विधान आहे. बरोबर आहे. सो अफर्मेटिव्ह ऑर द निगेटिव्ह, या बेसिसवर आपण त्या स्टेटमेंटला काय केलं, डिफरन्शिएट केलं. अदर कोणत्या बेसिसवरती आपण स्टेटमेंटला डिफरन्शिएट करू शकतो, काय गोष्टी की त्यामध्ये भिन्न आहे. जसं आपण आहे आणि नाही या गोष्टी भिन्न होत्या, असं आणखी काय भिन्न आहे त्यामध्ये, उपसर्ग भिन्न आहे. बरोबर आहे. सो प्रत्येकाच्या मध्ये काय आहे, उपसर्ग भिन्न आहे. सो काय आहे, उपसर्ग काय आहे, भिन्न आहे. मग आणखी उपसर्गाच्या बेसिसवरती आपण त्याला डिफरन्शिएट करू शकतो. आता बघा, सर्व राजकारणी खोटारडे आहेत. बरोबर आहे. सो पहिलं विधान काय सांगतो तुम्हाला, सर्व राजकारणी काय आहेत, खोटारडे आहेत. मग आता याच्यामध्ये म्हणजे आपण जगातल्या सर्व राजकारण्याबद्दल बोलतो आहात ना. सो म्हणजेच काय, तो म्हणजेच याला आपण काय म्हणणार. सो पहिलं जे स्टेटमेंट आहे, करेक्ट. सो इन जनरल सर्व राजकारणी खोटारडे आहेत. तर हे स्टेटमेंट कसं होईल, हे स्टेटमेंट कसं होणार, हे होणार विश्वव्यापी. कारण विश्वातल्या सगळ्याच राजकारण्यांना आपण त्यामध्ये काय करत आहोत, इन्क्लूड करत आहोत. सो दॅट्स वाय दिस स्टेटमेंट इज अ युनिव्हर्सल. हे स्टेटमेंट कसं आहे, युनिव्हर्सल आहे. सो म्हणून हे काय होणार, विश्वव्यापी. सो याला डिफरन्शिएट जर केलं, ओके. सो टाइप्स कोणते कोणते आहेत. सो पहिलं स्टेटमेंट आहे, सो हे कोणतं होईल, विश्वव्यापी सकारात्मक. सो पहिलं स्टेटमेंट काय होणार, विश्वव्यापी काय, सकारात्मक. ओके. सो यालाच म्हणतो आपण युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. सो सकारात्मक म्हणजे अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह, आणि युनिव्हर्सल म्हणजेच काय, विश्वव्यापी. अगेन कोणताही राजकारणी खोटारडा नाही. सो कोणताही राजकारणी खोटारडा नाही. सो इन जनरल हा विश्वव्यापी स्टेटमेंट आहे का, आहे की नाही. आपण म्हणतो कोणताही खोटारडा नाही म्हणतोय ना, कोणताही म्हणतोय. सो कोणताही खोटारडा नाही म्हणजे पण प्रत्येकाला यातही इन्क्लूड करतो की जगात एकही राजकारणी आपण म्हणतो की तो खोटारडा नाही. म्हणजे अगेन यात आपण एकही नाही म्हणतोय म्हणजे काय, प्रत्येकाला त्यात आपण काय करतोय, प्रत्येकाची पण गॅरंटी घेतोय ना. सो अगेन हे सुद्धा स्टेटमेंट कसं होणार, विश्वव्यापी होणार. सो हे पण स्टेटमेंट कसं होणार, विश्वव्यापी होणार. ठीक आहे. अगेन काही राजकारणी खोटारडे आहेत
सो काही राजकारणी खोटा, इथे शब्द काय आला? काही. त्यात विश्वास सगळे घेतलेत का आपण? नाही, आपण फक्त काय घेतले त्याच्यामध्ये? काही घेतलेत, बरोबर आहे. सो काही घेतलेत. सो म्हणजेच हे कसं होणार? हे होईल विशिष्ट सकारात्मक. तर हे कसं होणार? विशिष्ट सकारात्मक. कारण एका स्पेसिफिक कॅटेगरी काही लोकांचाच आपण त्यामध्ये इन्क्लूड करतोय. सो दॅट इज रिलेटेड विथ द स्पेसिफिक कॅटेगरी. सो म्हणजेच हे विधान कसं होणार? विशिष्ट सकारात्मक होणार. आणि अगेन काही राजकारणी खोटाडे नाहीत. सो अगेन इथे पण काही आहेत की नाही? सो म्हणून इथे पण काय होणार? विशिष्ट काय होणार? तो नकारात्मक होणार. करेक्ट. सो विशिष्ट काय? नकारात्मक. करेक्ट. हां. सो अशा प्रकारे इन जनरल आपल्या किती कॅटेगरीज झाल्या स्टेटमेंटच्या? 4 कॅटेगरीज, बरोबर आहे. सो याला आपण काय म्हणतो? सो विश्वव्यापी सकारात्मक म्हणजे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. विश्वव्यापी नकारात्मक म्हणजे युनिव्हर्सल काय? निगेटिव्ह, बरोबर आहे ना. अगेन विशिष्ट सकारात्मक म्हणजे काय? पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. आणि विशिष्ट नकारात्मक म्हणजे काय? पर्टिक्युलर निगेटिव्ह. करेक्ट. सो हे आपण बघितलं की हे काय त्याचे 4 टाइप्स आहेत यामध्ये, बरोबर आहे. हां. मग आता अगेन याच्यामध्ये जर बघायचं झालं तर इन जनरल याला शॉर्ट टर्ममध्ये विश्वव्यापी सकारात्मकला ए टाईप म्हणतात. याला काय म्हणतात? ए टाईप. याला म्हणतात ई टाईप. याला म्हणतात आय टाईप. आणि याला काय म्हणतात? ओ टाईप. ओके. सो विश्वव्यापी सकारात्मक म्हणजे ए टाईप, विश्वव्यापी नकारात्मक म्हणजे काय? ई टाईप, विशिष्ट सकारात्मक म्हणजे आय टाईप आणि विशिष्ट नकारात्मक म्हणजे काय? ओ टाईप. असं काही तुम्ही दिलं पाहिजे असं काही नाही, पण फ्रॉम द इन जनरल जेव्हा सिलॉजिझम टॉपिक चालू आहे त्यावेळेस या 4 याला AEIO यांनीच डिनोट करता येतं. म्हणजे तुम्ही ABCD पण घेऊ शकता, पण इन जनरल प्रत्येकजण याला पहिल्याला ए टाईप म्हणतो, दुसऱ्याला ई टाईप म्हणतो, याला आय टाईप म्हणतो. सो फ्रॉम द 2000 इयर्स, फ्रॉम द टाइम ऑफ एरिस्टॉटल याला AEIO टाईप असंच नाव देण्यात आलेलं आहे. ओके. सो दीज आर द 4 टाइप्स. ओके. लक्षात आलं प्रत्येकाला? सो दीज आर द 4 टाइप्स आहेत. सो टाईप लक्षात आलेत आपल्याला स्टेटमेंटचे. ओके. आता आपण आलो स्टेपवरती. आता आपल्याला लक्षात आले. सो इन जनरल कोणतंही जर तुम्ही बघितलं तर स्टेटमेंट आहे हे 4 भागामध्ये डिवाइड असतं आणि या 4च्या बाहेर कोणतं स्टेटमेंट जात नाही. याच्या बाहेर जर स्टेटमेंट तुम्हाला विचारण्यात आलेलं असेल तर तुम्हाला त्या स्टेटमेंटला या 4 स्टँडर्ड फॉर्मॅटपैकी एखाद्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करावं लागतं. आपण अशी पण उदाहरणं बघूयात की जेव्हा एखाद्या देशात क्वांटिफायरच गायब आहे, क्वांटिफायरच नसेल, मग त्यावेळी काय थिंक करायचं, किंवा यासारखं फॉर्मॅटमध्ये स्टेटमेंट नसेल तर तुम्हाला याच्यामध्ये त्याला कन्वर्ट करावं लागेल. ओके. सो ते आपण पुढे बघूयात. सो हे 4 टाइप लक्षात आले प्रत्येकाला. ओके. सो नाव आता आपण येऊयात की हाऊ टू सॉल्व्ह सिलॉजिझम. बरोबर. सिलॉजिझमचे प्रश्न कसे सोडवायचे. करेक्ट. हां. मग आता इन जनरल जर बघितलं आपण तर आपण बघितलं 4 टाइप आहेत, पण या सॉल्व्ह करत असताना 2च टाइपचं आपल्याला काम आहे. एक आहे होकारार्थी, आपण 2 टाइपमध्ये डिस्ट्रीब्यूट करू. एक आहेत काय? होकारार्थी किंवा सकारात्मक, आणि दुसरे काय आहेत? नकारात्मक. आता एक लक्षात घ्या की सकारात्मक एक्झामिनेशनमध्ये 85 to 90%, 85 to 90% तुम्हाला जो प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते फक्त सकारात्मकमध्ये विचारण्यात आलेले आहेत. आणि सकारात्मक शोधणं फार सोपं आहे, पण जितकं सकारात्मक शोधणं सोपं आहे तितकंच नकारात्मक शोधणं काय आहे? कठीण आहे. तो पण आपण लॉजिकली स्टडी करणार आहोत, म्हणूनच मी याला 2 दिवस या टॉपिकला देण्यात आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट काय की नकारात्मकसाठी कोणतंही लिटरेचर किंवा चांगलं हे अवेलेबल नाही आहे. सो मोस्ट ऑफ दी मराठीच्या पुस्तकांनी, म्हणजे मी तर आतापर्यंत एकही मराठीचं असं पुस्तक बघितलं नाही आतापर्यंत तरी की इन जनरल की त्याच्यामध्ये डिटेलमध्ये निगेटिव्ह क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं ते दिलेलं आहे. तर त्या गोष्टी काय कुठे लॅगिंग होतात हे आपण बघणार आहोत. सो सगळ्यात पहिले सो आता आपण 4 स्टेटमेंट लिहिलेत त्यामध्ये. ओके. त्याचे 4चे टाइप्स लिहिलेत आपण, काय काय म्हणतात त्याला ते बघितलेत. आता आपण लिहूया सो हाऊ टू सॉल्व्ह सिलॉजिझम. बरोबर आहे. सो सिलॉजिझमचे प्रश्न कसे सोडवण्यात येतात. सो लिहा त्याच्यामध्ये. सो नेक्स्ट सिलॉजिझमचे प्रश्न. सिलॉजिझमचे प्रश्न व्हेन डायग्रामने. सिलॉजिझमचे प्रश्न व्हेन डायग्रामने. सो सिलॉजिझमचे प्रश्न व्हेन डायग्रामने सोडवण्याच्या पद्धती की सोडवण्याची पद्धत. सो सम स्टेप्स, काही मुद्दे त्यातले सोडवण्याचे मुद्दे. ओके. मग या पॉईंट आता इन जनरल मी तुम्हाला सांगितलं की सिलॉजिझम हा फार ओल्ड कन्सेप्ट आहे आणि त्यामुळे याच्यावरती फार रिसर्च झालेला आहे. सो ऑलरेडी खूप मेथड्स आहेत त्याला सॉल्व्ह करण्याच्या. मला स्वतःला 3 मेथड्स याच्या माहिती आहेत. सो एक आहे व्हेन डायग्राम मेथड, दुसरी आहे AEIO बेस्ड रूल बेस्ड मेथड आणि तिसरी आहे डिस्ट्रीब्युशन मेथड. पण इन जनरल MPSCच्या अनुषंगाने जर आपण बघितलं त्यानुसार प्रश्न येतात तर बेटर मेथड तुम्हाला पडते ती कोणती पडते? सो इन जनरल व्हेन डायग्राम मेथड. सो जास्तीत जास्त भर द्या की व्हेन डायग्रामने हे उदाहरण काय करा? सॉल्व्ह करा. सो आपण त्याच्यामध्ये बघितलं. सो व्हेन डायग्राम म्हणजे काय? सो आपण पहिल्यांदाच बघितलं. आता काय म्हणतो की व्हेन डायग्रामची सोडवण्याची आपण पद्धत बघतो. तो व्हेन डायग्राम म्हणजे काय? एनी क्लोज फिगर, कोणतीही क्लोज फिगर म्हणजेच काय आहे? व्हेन डायग्राम आहे. सो इन जनरल बघा ही पण काय व्हेन डायग्राम आहे की नाही? की नाही आहे? आहे.
ओके, सो ही वेन डायग्राम आहे, ही आहे की नाही वेन डायग्राम? यस, ही पण वेन डायग्राम आहे. ओके, ही अशी 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 वेन डायग्राम आहे का? यस, ही पण वेन डायग्राम आहे. म्हणजे वेन डायग्राम म्हणजे काय? सर्कल म्हणजेच काय वेन डायग्राम नाही, सर्कल म्हणजेच वेन डायग्राम नाही. कोणती क्लोज फिगर, ही वेन डायग्राम नाहीये, ही वेन डायग्राम आहे का? ती फिगर कशी असली पाहिजे? क्लोज असली पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो? वेन डायग्राम म्हणतो. लक्षात आलं प्रत्येकाला? सो इन जनरल एनी क्लोज फिगर इज अ वेन डायग्राम. तर परंतु इन जनरल अंडरस्टँडिंगला आपल्याला समजण्यासाठी काय सोपा असतो जातो? सर्कल थोडा काय असतो आपल्याला सोपा असतो, म्हणून आपण सहसा इन जनरल सिद्धांत सॉल्व्ह करत असताना सर्कल यूज करतो. पण असं काय नाही, तुम्हाला त्रिकोण, चौकोन, पंचकोन, षटकोन काय पण यूज करायचं असेल तर तुम्ही यूज करू शकता त्यामध्ये. ठीक आहे. सो आता आपण बघूयात की कशा डायग्राम्स फ्रेम करतात. ओके, सो लिहा रूल नंबर 1. रूल नंबर 1. सो लिहा, सर्वप्रथम दिलेल्या विधानावरून बेसिक, सो यालाच काय म्हणतो? बेसिक डायग्राम, क्या बेसिक आकृती काढा. सो पहिला मुद्दा काय की जी काही विधानं दिली त्या विधानावर तुम्हाला काय काढायची आहे? बेसिक डायग्राम किंवा बेसिक आकृती काढायची आहे. आणि मग आता पहिला मुद्दा येतो की बेसिक आकृती म्हणजे काय? तर पुढे लिहा, बेसिक डायग्राम किंवा बेसिक आकृती ही कमीत कमी छेदलेली असली पाहिजे. बेसिक आकृती ही कमीत कमी छेदलेली असली पाहिजे. कमीत कमी इंटरसेक्ट झालेली. सो बेसिक आकृती ही कमीत कमी इंटरसेक्ट म्हणजेच काय त्याला ना छेदलेली. कमीत कमी छेदलेली असली पाहिजे. सो पहिला नियम लक्षात आला की आपण जेव्हा पण डायग्राम्स ड्रॉ करू तेव्हा डायग्राम कशी असली पाहिजे आपल्याला? सो कमीत कमी छेदलेली असली पाहिजे. ओके, सो म्हणजेच आपण समजा एक्झाम्पलच्या टर्म्समध्ये बघितलं, तो इफ यू सी द एक्झाम्पल्स, त्या एक्झाम्पलच्या टर्म्समध्ये आपण बघितलं. सो लेट सपोज आता येथे बघा दुसरं विधान, सर्व बी हे काय आहेत? जे आहेत. सो सर्व बी, सो आपण असं ड्रॉ करूयात, हा बी आहे आणि सर्व बी काय आहेत? जे आहेत. आता काही सी काय आहेत? तो म्हणतोय जे आहेत. सो काही सी म्हणजे आपण असं घेऊयात, काही सी काय आहेत? जे आहेत. ओके, अगेन सर्व पी हे काय आहेत? सी आहेत. सर्व पी काय आहेत? असे सी आहे. तो पी सी मध्ये आहे ना, अशी काही डायग्राम येणार. आता बघा आम्ही अशी पण ड्रॉ करू शकतो, ही काही चुकलेली डायग्राम नाही आहे. सर्व बी हे काय आहेत? जे आहेत. बरोबर आहे, असं मी फ्रेम करू शकतो. नंतर काही सी जे आहेत, तो काही सी काय जे आहेत, पण मी असं पण घेऊ शकेल, यांनी काय चुकलंय थोडी. सो काही मी बी सोबत इंटरसेक्ट केलं तरी काय चुकलं? तरी कधी म्हटलं का की बीचा आणि सीचा काही संबंध नाहीये? नाही म्हटलंय. मी अशी पण डायग्राम काय करू शकतो? सो सीचा संबंध जे सोबत आणि बी सोबत पण मी घेतो. सो ही सुद्धा डायग्राम घेऊ शकतो. त्यानंतर पी याच्या आत आहे, सी पी कशा जाते, पण पी मी असं घेऊ शकतो जेला इंटरसेक्ट करून. काही चुकले काय यामध्ये? ही पण डायग्राम होऊ शकते. पण आपला नियम काय सांगतो की या दोघांपैकी बेसिक डायग्राम कोणती काढायची? कमीत कमी इंटरसेक्ट झालेली असली पाहिजे. ती कशी असली पाहिजे? कमीत कमी छेदलेली असली पाहिजे. ती कशी असली पाहिजे? कमीत कमी इंटरसेक्ट झालेली असली पाहिजे. कळला मुद्दा प्रत्येकाला? मग ही कमी छेदलेली आहे की ही कमी छेदलेली आहे? सो ही जी या नंबरची आहे, सेकंड नंबरची, ही काय कमी इंटरसेक्ट झाली ना. इथे बघा हा जो सी आहे हा बी सोबत पण इंटरसेक्ट झाला आहे. पी जो आहे हा जे सोबत पण काय झालाय? इंटरसेक्ट झालाय. तर आपल्याला कंडिशन काय सांगते की आपलं इन जनरल काय असतं पाहिजे? सगळ्यात कमीत कमी इंटरसेक्ट झालेली असली पाहिजे. म्हणून आपण कोणती डायग्राम घेणार? ही डायग्राम घेणार. बरोबर आहे. सो इन जनरल म्हणून पहिला मुद्दा नेहमी लक्षात ठेवायचा की जेव्हा जेव्हा आपण बेसिक डायग्राम ड्रॉ करतो तेव्हा बेसिक डायग्राम ड्रॉ करत असताना ती बेसिक डायग्राम कशी छेदलेली असली पाहिजे? कमीत कमी छेदलेली असली पाहिजे. बरोबर आहे. सो आता बेसिक डायग्राम ड्रॉ करण्याचं आपण यामध्ये बघितलं. ओके, मग आता बेसिक डायग्राम कशा आकृत्या येतील प्रत्येक बेसिक डायग्रामच्या? आपल्याकडे स्टेटमेंट किती आहेत? 4 स्टेटमेंट पॉसिबल आहेत. त्या 4 स्टेटमेंटच्या डायग्राम्स कशा येऊ शकतात? तर पहिला स्टेटमेंट आपला काय आहे? विश्वव्यापी सकारात्मक. बरोबर आहे. तो एखादा एक्झाम्पल आपण त्याचे घेऊयात.
ओके हां. सो चला एक्झाम्पल घ्या. सो फर्स्ट पहिलं विधान कोणतं आपलं? सर्व राजकारणी खोटाडे आहेत. ओके. मग यातनं तुमची बेसिक डायग्राम कशी येणार? सो बेसिक डायग्राम सो हे काय आहेत? समजा राजकारणी आहेत आणि सर्व राजकारणी काय आहेत? खोटाडे आहेत. अशी डायग्राम येईल. सो जेव्हा जेव्हा असं विधान येतं तेव्हा तुम्हाला अशी डायग्राम ड्रॉ करायची आहे की सगळे राजकारणी, हे जे राजकारणी आहेत हे सगळे कशामध्ये आहेत? खोटाड्यांमध्ये आहेत. पहिला मुद्दा कळला प्रत्येकाला? हां. दुसरं काय म्हणतोय तो? सेकंड स्टेटमेंट काय आपलं? एकही किंवा काय? कोणताही ना. सो कोणताही राजकारणी खोटाडा नाही. सो राजकारणी वेगळा आणि काय वेगळा? खोटाडा वेगळा. सो राजकारणी वेगळा आणि काय? खोटाडा वेगळा. कारण तो म्हणतो ना कोणताही राजकारणी काय? खोटाडा नाही. सो राजकारणी आणि खोटाडा दोन्ही गोष्टी काय होतील? डिफरंट होतील. कळलं प्रत्येकाला? ओके हां. देन थर्ड, तिसरं स्टेटमेंट काय होतं आपलं? काही राजकारणी खोटाडे आहेत. सो इथे काय होणार? सो राजकारणी आणि हे काय आहेत? खोटाडे. आणि काही आहे म्हणजे याचं इथे काय होईल? इंटरसेक्शन होईल. बरोबर आहे. सो काही राजकारणी काय आहेत? खोटाडे आहेत. ओके. अगेन फोर्थ, काही राजकारणी खोटाडे नाहीत असा उल्लेख केलेला आहे यामध्ये. सगळ्यात मोठी तुमचे प्रश्न चुकतात सिलोजिझमचे ते फक्त या स्टेटमेंटमुळे. तुम्ही याला कसं घेता की हे काढता राजकारणी आणि हे असे काय? कारण काही आहे ना खोटाडे. काही राजकारणी खोटाडे नाहीत म्हणजे तुम्ही घेतात काही खोटाडे, हे राजकारणी त्यात खोटाडे नाहीत अशी आपण डायग्राम ड्रॉ करतो. बरोबर ना. काही राजकारणी खोटाडे नाहीत आणि मग आपण पुढे एक्झाम्पलमध्ये ह्या दोन्ही डायग्रामला डिफरन्शिएट करू शकत नाही आणि म्हणून तुमचे मोस्ट ऑफ द एक्झाम्पल्स काय असतात? चुकतात. म्हणून पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितला की नेहमी आपली डायग्राम कशी असली पाहिजे? लिस्ट ओव्हरलॅप असलेली पाहिजे. मग कोणतेही निगेटिव्ह विधान येऊ लक्षात घ्या, मग ते काय असो, युनिव्हर्सल निगेटिव्ह असो किंवा पर्टिक्युलर नकारात्मक जर विधान असेल तर त्याला दोन्ही गोष्टींना वेगळं दर्शवा. राजकारणी वेगळे आणि काय? खोटाडे वेगळे. सो हे जरी स्टेटमेंट आलं असेल तरी काय दर्शवायचं? दोघांना काय दर्शवायचं? वेगळं दर्शवायचं. म्हणजे निगेटिव्हचं बघा हे विधान डायग्राम सेम आहेत की नाही. पुढे याला कसं डिफरन्शिएट करायचं ते आपण पुढे बघूयात. ठीक आहे ना. सो जस्ट पेशंट ठेवा थोडा वेळ. सो इंग्लिश आपण पुढे बघूयात की दोन्ही स्टेटमेंट कसे भिन्न ठरतात. पण लक्षात घ्या बेसिक डायग्राम काढताना सो काही राजकारणी खोटाडे नाहीत किंवा कोणत्याही राजकारणी खोटाडे नाही, दोन्ही जरी स्टेटमेंट आले तर दोघी यांना आपण काय दर्शवणार? सेपरेट दर्शवणार. सो या चार डायग्राम आपण काय करणार? फॉलो करणार. सो या चार डायग्राम आपल्याला काय करायच्या आहेत? फॉलो करायच्या आहेत. लक्षात येईल प्रत्येकाला? सो पहिला मुद्दा कळला. काय सांगतो पहिला मुद्दा आपल्याला की बेसिक आकृती काढा आणि ही बेसिक आकृती कशी असली पाहिजे? कमीत कमी छेदलेली असली पाहिजे. तर ह्या आकृत्या कशा आहेत? कमीत कमी लिस्ट छेदलेल्या आहेत. सो या आकृत्या कशा आहेत? सगळ्या लिस्ट छेदलेल्या आहेत. माझा तुम्हाला बेसिक डायग्राम काढता येतात. आता आपण विधानांवर बेसिक डायग्राम ड्रॉ केल्यात. आता आपल्याला त्याचा ट्रुथफुलनेस चेक करावं लागेल. ट्रुथफुलनेस म्हणजेच काय की कोणती निष्कर्ष योग्य आहेत किंवा योग्य नाहीत. बरोबर आहे. सो या पॉइंट नंबर 2, काढलेल्या बेसिक डायग्रामवरून उदाहरणामध्ये दिलेल्या निष्कर्षाची
सत्यता तपासून बघा. दिलेल्या निष्कर्षाची सत्यता तपासून बघा. तर आपल्याला काहीतरी निष्कर्ष दिलेली असतील, ती निष्कर्ष योग्य किंवा आहेत किंवा अयोग्य आहेत हे आपल्याला चेक करायचं, म्हणजे आपण सत्यता तपासून बघतो. यामध्ये दुसरी महत्त्वाची स्टेप जी आहे, त्यामध्ये आपण जेव्हा सत्यता तपासून बघायचा विचार करतो तेव्हा आपण तो जो आयोग जो काही सिक्वेन्स देतो त्या सिक्वेन्सनीच जातो. तर तसं करायचं नाही. इन जनरल नकारात्मक सॉल्व्ह करण्यासाठी पूर्णतः भिन्न स्टेप आहे. सो सगळ्यात पहिले आपण कशाला फोकस करूयात? सकारात्मकला फोकस करूयात. सो सगळ्यात पहिले तुम्ही कशाला फोकस करा? सकारात्मकची सत्यता तपासून बघा. सो इन जनरल बघा, आता समजा आपण कोणतं पण एक विधान घेऊयात. आपल्याला ही स्टेटमेंट इथे दिलेली आहेत. ओके, सो इन जनरल आपण इकडे स्टेटमेंटमध्ये कोणत्या स्टेटमेंटला इकडे आलो पुढे. ओके, तर मग समजा एखादा निगेटिव्हचा आपण स्टेटमेंट घेतलं यामध्ये. आता बघा, सर्व सिंह जंगले आहेत, सर्व काहीतरी 3 स्टेटमेंट तुम्हाला दिलेले आहेत ना, याच्यातनं काहीतरी निष्कर्ष तुम्हाला दिलेले आहेत. आता पहिलाच निष्कर्ष काय आहे? हा नकारार्थी आहे. पहिला निष्कर्ष कसा आहे? नकारार्थी आहे ना. कोणताही पाऊस जंगल नाही, हा निष्कर्ष कसा आहे? नकारार्थी आहे. पण दुसरा निष्कर्ष कसा आहे? सो हा नकारात्मक आहे, हा कसा आहे? सकारात्मक आहे. तर सर्वात पहिले सकारात्मक निष्कर्ष चेक करायचे. नकारात्मक निष्कर्ष त्याने सिक्वेन्स काय दिलेला असो, आपण पहिले काय चेक करायचं? सकारात्मक निष्कर्ष चेक करायचे. आता याच्यात सकारात्मक पहिले दिलेलं आहे, बरोबर आहे. हां, मग आता बघा इकडे पण हे नाहीचं पहिलं आहे, नाहीचं दुसऱ्याचं आहे, तिन्ही पण नाहीच आहेत. ठीक आहे. नेक्स्ट जर आपण कोणतं पण इथे घेतलं तर इन जनरल बघा, आता हे आहे, यामध्ये पहिलं विधान कशाचं आहे? निष्कर्ष नाहीच आहे. तो पहिले चेक नाही करायचा. पहिले कोणते चेक करून घ्यायचे? आहेत 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 याचे काय करायचे? चेक करून घ्यायचे, बरोबर आहे. हां, सो म्हणून स्टेप नंबर 2 मध्ये कंटिन्यू करा. स्टेप नंबर 2 आपण काय म्हटले? सत्यता तपासून बघा. निष्कर्षामध्ये दिलेल्या निष्कर्षांमध्ये सर्वप्रथम सकारात्मक निष्कर्षांची सत्यता तपासून बघा. ओके, सो सगळ्यात पहिले आपण काय करायचं? सकारात्मक निष्कर्ष जे आहेत, बरोबर ना, सो त्याची सत्यता तपासून बघायची. सो निष्कर्ष जे आहेत एक तर सकारात्मक येतात किंवा नकारात्मक येतात. सो ही जी पहिली स्टेप सांगितली तुम्हाला, त्याच्यावरच सकारात्मक निष्कर्ष डायरेक्ट चुकीचे आहेत किंवा बरोबर आहेत आपल्याला माहिती पडतात. आणि एक्झामिनेशनमध्ये 85 इन जनरल 6 वेळा 7 वर्षामध्ये सिलेबसवर प्रश्न आलेला आहे. त्यापैकी फक्त 1 वर्षी नकारार्थी विधान आलेले आहे, बाकी 5 वर्ष काय आलेलं आहे? सकारात्मकच विधान आलेले आहेत. सो इन जनरल हा सगळ्यात सोपे विधान आहेत आणि इन जनरल तुम्हाला ते एकदम सॉल्व्ह करायला पण इझियर आहेत. आणि एक्झाम जास्तीत जास्त फक्त तुम्हाला काय विचारते? सकारात्मक विधाने विचारते. मग पहिले आपण सकारात्मक विधानाची सत्यता तपासून बघू. पुढे लिहा, जर तो सकारात्मक निष्कर्ष दिलेल्या बेसिक डायग्रामवरून सत्य ठरत असेल तर तो सकारात्मक निष्कर्ष वैध आहे. सो तो सकारात्मक निष्कर्ष काय आहे? वैध आहे किंवा काय आहे? योग्य आहे. सो वैध आहे किंवा काय आहे? योग्य आहे. सो याला म्हणतात ना, सो इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात फॉलोज द स्टेटमेंट फॉलोज किंवा काय. आपण सहसा लॉजिकमध्ये चूक किंवा बरोबर यूज करत नाही. आपण काय शब्द यूज करतो? योग्य किंवा काय? वैध आहे. सो फॉलोज ऑर व्हॉट. इम्प्लिसिट शब्द येतो. इम्प्लिसिट म्हणजेच काय? अंतर्निहित असा शब्द पण आयोग यूज करू शकतो. सो या सगळ्यांचा अर्थ काय आहे? इन जनरल बरोबर असणे. सो ते काय? करेक्ट आहे. अथवा पुढेला अन्यथा. सो काय आपण काय? वैध आहे किंवा काय आहे? योग्य आहे. अन्यथा म्हणजेच काय की जर तो बरोबर येत नसेल तर याचा अर्थ पुन्हा मिळून देणार आहे. सो तो काय म्हणतो की बेसिक डायग्राम चेक करा. त्याच्या बेसिक डायग्रामवर जर ते विधान ते जे स्टेटमेंट आहे ते बरोबर येत असेल तर ते काय आहे? वैध आहे. अथवा काय आहे? अवैध आहे किंवा काय आहे?
इन जनरल अयोग्य आहे. अथवा काय करा पुढे लिहा, अथवा किंवा अन्यथा. अन्यथा काय आहे? अवैध किंवा काय आहे? अयोग्य आहे. सो अन्यथा काय? वैध किंवा काय आहे? अयोग्य आहे. ठीक आहे, कळलं? जस्ट हे 2 पॉईंट आणि 85% सिलॉजिझमचे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता एक्झामिनेशन मध्ये आलेले 85 ते 90%. ओके, पहिला मुद्दा मी काय सांगितला? अशी डायग्राम काढा, बेसिक डायग्राम दिलेल्या विधानांवरनं की ती कमीत कमी छेदलेली असली पाहिजे. पहिला मुद्दा आपला काय की अशी डायग्राम की ती कमीत कमी काय छेदलेली असली पाहिजे. दुसरा मुद्दा काय सांगितला तुम्हाला की फक्त पहिले अफर्मेटिव्ह स्टेटमेंट घ्यायचे आणि ते चेक करायचे, तो त्याच्यावर बरोबर असेल तर तो बरोबर आहे आणि चुकीचा असेल तर तो चुकीचा आहे. सो चला आता एक्झाम्पलला आपण सॉल्व्ह करूयात. आता सर्वात आधी आपण सगळे आयोगाला आलेले उदाहरणं घेऊयात. करेक्ट. सो आयोगाला आलेले सगळे राज्यसेवेला आलेले प्रश्न आहेत हे. हां, पहिलं विधान आपल्याला काय सांगतं? काही झाडे काय आहेत? फांद्या आहेत. सो आपण कसं, सो नियम काय? सगळ्यात पहिले बेसिक डायग्राम, आणि बेसिक डायग्राम कशी? कमीत कमी छेदलेली. सो मग आता बघा, सो इन जनरल हे घेऊयात आपण काय? झाडे. ओके, सो ही काय आहेत? ही आपली काय आहेत? झाडे. आणि इन जनरल ते काय आहेत? फांद्या आहेत. सो ह्या काय होतील? फांद्या. ओके, सो ह्या काय आहेत? फांद्या आहेत. ओके, अगेन सर्व फांद्या टोप्या आहेत आणि सर्व फांद्या कशामध्ये आहेत? टोप्या आहेत. सो फांद्या सगळ्या पूर्ण कशामध्ये येतील? या सगळ्या टोप्यामध्ये येतील. सो या काय झाल्यात? सगळ्या टोप्या झाल्यात. करेक्ट. अशी येणार बेसिक डायग्राम. बघा, मी डायग्राम अशी पण काढू शकलो असतो. झाडे आहेत ही आणि ही काय आहेत? फांद्या आहेत आणि सर्व फांद्या काय आहेत? टोप्या आहेत. तर हे याच्यामध्ये कशामध्ये येतात? हे याच्यामध्ये टोप्यामध्ये येतात. बरोबर आहे. अशी पण डायग्राम काही चुकीची नाही, ही पण काय बरोबर आहे. पण आपला रूल काय सांगतो? कमीत कमी ओव्हरलॅप झालेली आकृती कशी असली पाहिजे? लिस्ट ओव्हरलॅप. कोणत्याच्यामध्ये कमी ओव्हरलॅपिंग आहे? यात हा टोप्या जो आहे तो पूर्ण झाडाला पण ओव्हरलॅप करतोय ना. येस. सो ही ओव्हरलॅप कमी आहे की पहिली ओव्हरलॅप कमी आहे? कोणती कमी ओव्हरलॅप आहे? पहिली आहे ना. सो पहिलीने फक्त थोड्याच याला झाडाला इकडे इंटरसेक्ट केलेला आहे, पण याने टोप्यानी जे पूर्ण झाडाला घेतलेलं आहे यामध्ये. सो म्हणून आपण कोणती निवडणार? पहिली डायग्राम निवडणार. बरोबर. सो आपण कोणती डायग्राम निवडणार? याच्यामध्ये पहिली डायग्राम आपण निवडणार. बरोबर आहे. आता ही बनली, याला म्हणतो आपण तुमची काय आहे? ही आहे तुमची बेसिक डायग्राम. ही कशी आहे? आपली बेसिक आकृती आहे. सो दिस इज युअर बेसिक डायग्राम. ओके, मग पहिला प्रश्न बघा. काही झाडे टोप्या आहेत. आता बघा, टोप्या तर बघा, झाडे आणि टोप्या काही ते इंटरसेक्ट होतंय की नाही? सो हा जो पार्ट आहे, काही झाडे टोप्या तुम्ही म्हणू शकता की नाही? तो ए विधान काय होणार? बरोबर होईल. हां, काही टोप्या झाडे आहेत. आता काही झाडे टोप्या तर काही टोप्या झाडे आहेत, हे पण काय? सो काही टोप्या काय आहेत? झाडे आहेत की नाही? सो काही ए हे बी आहे, तर काही बी काय आहेत? ए आहेत. सो हे पण काय होणार? बरोबर होईल. तिसरं, सर्व टोप्या फांद्या आहेत. सर्व फांद्या टोप्या आहेत. याचा सर्व टोप्या फांद्याचं म्हणतील का आपल्याला? बघा, असं समजा विधान आलेलं, नेहमी तुम्हाला लक्षात घ्या की जर विधान असेल सर्व ए हे बी आहेत, मग तुम्ही डायग्राम कशी डायरेक्ट करणार? ए आहेत असे असे आणि हे सगळे कशामध्ये आहेत? बी मध्ये. तर याच्यावर तुम्ही असं म्हणू शकता का की सर्व बी हे ए आहेत, असं म्हणू शकतो का आपण? सर्व बी हे ए आहेत असं आपण म्हणू शकत नाही, कारण सगळे बी ए मध्ये थोडी आहेत त्यामध्ये. याच्यावर फक्त आपण काय म्हणू शकतो? काही ए हे बी आहेत आणि काही बी हे ए आहेत. हे दोन्ही विधाने काय होतील? बरोबर होतील. सो काही बी हे ए आहेत असं म्हणू शकतो ना. बीचा काही पण हा ए मध्ये आहे की नाही? यस, हे विधान नेहमी काय असणार? योग्य. आणि सर्व ए बी आहेत तर काही तर ए आहेतच, म्हणजे बरोबर आहे. सो या वर्गात सर्व विद्यार्थी इंटेलिजंट आहेत असं म्हणतात. सर्व विद्यार्थी इंटेलिजंट आहेत. तुम्ही म्हटलं काही विद्यार्थी या वर्गात इंटेलिजंट आहेत, ते पण विधान काय होणार? बरोबर होणार. ठीक, कॉम्प्रिहेन्शनचं लॉजिक इथे लावू नका तुम्ही की इकडे सर्व आलं तिकडे काही आलं, ते काही कसं काय बरोबर येणार? सो तो कॉम्प्रिहेन्शन याच्यामध्ये मिक्स करू नका. ठीक आहे ना, की याच्या गोष्टी कॉम्प्रिहेन्शन मध्ये मिक्स करू नका की ते डेफिनेटिव्ह आणि नॉन डेफिनेटिव्ह वर्ड आहेत, केवळ सर्व फक्त आलेत ते वेगळं आहे याच्यामध्ये. तर ठीक आहे, सो लक्षात येईल यामध्ये. सो जेव्हा सर्व ए हे बी असेल तेव्हा काही ए हे बी आहेत किंवा काही बी हे ए आहेत, फक्त हे स्टेटमेंट काय राहतील? बरोबर राहतील. नो. ओके, सो अगेन हे विधान काय होणार? सो दोन्ही विधाने काय होतील? फक्त हे दोन्ही विधाने काय होतील? बरोबर येतील. कळलं तुम्हाला प्रत्येकाला? ओके, सो इन जनरल आता बघा या स्टेटमेंटमध्ये थर्ड स्टेटमेंट काय आहे? काय विधान आहे? सर्व टोप्या काय आहेत?
फांद्या आहेत. सो ह्या टोप्या सगळ्या फांद्या आहेत हे होईल का? नाही होणार. आपण बघितलं तिसरं, सर्व फांद्या टोप्या आहेत. यस, आता हे तर हे काय सर्व फांद्या टोप्या आहेत, तर सर्व फांद्या काय टोप्या आहेत. आयोगाचं ऍक्च्युअल विधान तसं द्यायला नको होतं, असं थोडी विधान कोणी मांडू शकतं त्याच्यामध्ये. सो असं मांडायला नको होतं, पण आयोगाने दिलेलं आहे ते तसं, तर त्याच्या प्रश्नामध्येच ते दिलेलं आहे, तर ते तर बरोबर आलाच नाही. तर हे पण काय होईल? बरोबर होईल. सो म्हणून तुमचा आन्सर काय होणार? पर्याय क्रमांक 1 ए बी आणि काय डी बरोबर. सो पर्याय क्रमांक 1 राहणार आपलं उत्तर. काय राहणार त्यामध्ये? ए बी आणि काय डी बरोबर. तर इथं हेच विधान तसं रिपीट झालेलं आहे. असं कधी होत नाही सहसा, कारण तसं विधान मांडत नाही कोणी, पण दिले ते तसं विधान काय होईल? बरोबरच होईल. करेक्ट. सो म्हणून उत्तर काय ना तुमचं? ए बी आणि काय डी बरोबर. सो ए बी आणि काय डी बरोबर. ओके. हां, आता बघा नेक्स्ट, सर्व बी हे जे आहेत. मग आपण कशी ड्रॉ करणार सर्व बी हे जे आहेत? सर्व बी हे काय आहेत? जे आहेत. ओके, सर्व बी काय आहेत? जे आहेत. काही सी काय आहेत? जे आहेत. अगेन काही सी तर मी बी मधनं पण सी घेऊ शकतो, पण आपला रूल काय सांगतो? कमी ओव्हरलॅपिंग. म्हणून आपण याला इकडे थोडं इकडनं घेऊ की काही सी काय आहेत? हे जे आहेत. आणि सर्व पी हे काय आहेत? सी आहेत. अगेन पी, सर्व पी म्हणजे पी हा सीच्या आत पूर्ण येईल. सो पीच्या आत अगेन आम्ही याला जे मध्ये दाखवू शकतो, पण आपला रूल काय सांगतो? कमीत कमी छेदलेला, कमीत कमी ओव्हरलॅप. म्हणून काय होणार? सर्व पी काय आहेत? सी आहेत. अशी डायग्राम होणार ही. येस. सो अशी डायग्राम जी आहे की कमीत कमी ओव्हरलॅप झालेली की कमीत कमी छेदलेली असली पाहिजे. अगेन चेक करूयात, काही सी काय आहेत? बी आहेत. सो सी आणि बीचा काही संबंध आहे का? बघा सी हा पूर्णतः इकडे वेगळा आहे ना, आणि हा बी कडे वेगळा आहे. तर काही सी हे बी आहेत असं म्हणू शकता का आपण? सो म्हणून पहिलं अविधान काय होणार? चुकीचं होईल. अविधान काय होईल? चुकीचं होईल. देन एकही पी हा जे नाही. अगेन एकही पी काय? जे नाही. पण इथे निगेटिव्ह विधान आलेलं आहे, बरोबर आहे ना? सो हे निगेटिव्ह विधान कसं सॉल्व्ह करायचं ते आपण पुढे बघणार आहोत. ओके. सो याला आता स्किप करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. आता हे फक्त डायग्राम वरनं दिसतंय. बेसिक डायग्रामला मी कोणा कशाला रूल सांगितला? हा फक्त अफर्मेटिव्ह स्टेटमेंटला. हे स्टेटमेंट कसं आहे? निगेटिव्ह आहे. याला स्किप करा. पहिलं विधान काय आहे? चुकीचं आहे. तिसरं विधान, काही बी काय आहेत? सी आहेत. सो काही बी काय सी आहेत का? नाही. सो अ आणि क ही दोन्ही विधाने काय आहेत? चुकीची आहेत. सो अ आणि क ही दोन्ही विधाने काय आहेत? चुकीची आहेत. ओके. आता बघा तुमचं आन्सर तसंच येतं. आपण निगेटिव्ह चेक जरी नाही केलं, अ आणि ब हे म्हणतो, तर अ तर निश्चितपणे काय? चुकीचं आहे. पहिला आन्सर होईल का? नाही. दुसरं ब आणि क निश्चितपणे आपलं काय येतं? चुकीचं. म्हणून हे पण होईल का? नाही. वरील सर्व दोन चुकल्याने हे येऊ शकतं का? नाही. तर तुमचं उत्तर काय येणार? यांपैकी नाही. बघा आयोगाचा प्रश्न आहे. आता दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की काही एकही पी हा जे नाही, बरोबर आहे? सो या निगेटिव्ह स्टेटमेंटला बेसिक डायग्राम ते आपण तुम्हाला सांगितलं पहिले की फक्त आपण सध्या काय बघत आहोत? अफर्मेटिव्ह स्टेटमेंट बघत आहोत. सो सकारात्मक स्टेटमेंट बघत आहोत. नकारात्मक कसे सॉल्व्ह करायचे हे आपण पुढे बघू. पण एक आणखी महत्त्वाचा नियम लिहा की दिलेल्या की लिहिण्याच्या आधी लक्ष द्या याच्यामध्ये की दिलेली सगळी विधानं जी आहेत, ही विधानं म्हणजे काय? ही काय आहेत? विधाने आहेत. आणि ही काय आहेत? निष्कर्ष. सो जर दिलेली सगळी विधाने जर काय असतील? अफर्मेटिव्ह असतील. काय असतील? सकारात्मक असतील. दिलेली सगळी विधाने काय असतील? सकारात्मक असतील. तर त्याच्यावरनं नकारात्मक निष्कर्ष येऊ शकत नाही. तर त्याच्यावरनं काय येऊ शकत नाही? नकारात्मक निष्कर्ष येऊ शकत नाही. सो या पॉइंट तुमच्या याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा. सो हा पॉइंट नाही आहे, म्हणजे इन जनरल तुमच्या स्टेप्स मध्ये नाही आहेत. एक इम्पॉर्टंट असेल त्यामध्ये मार्क करून तुमचे बॉक्स करून त्यामध्ये लिहा. एक महत्वाचा मुद्दा. ओके. सो आपल्या प्रोसिजरचा तो पार्ट नाही आहे, पण इन महत्वाचा मुद्दा की उदाहरणामध्ये दिलेल्या विधानांमध्ये सर्व विधाने सकारात्मक असतील. सर्व विधाने काय असतील? सकारात्मक असतील. तर त्यावरून नकारात्मक निष्कर्ष येऊ शकत नाही. तर त्यावरून नकारात्मक निष्कर्ष येऊ शकत नाही. मुद्दा कळलाय प्रत्येकाला? ओके. सो इन जनरल सर्व विधाने जर काय असतील? सकारात्मक असतील, बरोबर ना? सो अफर्मेटिव्ह सकारात्मक असतील तर त्याच्यावरनं नकारात्मक निष्कर्ष येऊ शकत नाही. आणि अगेन व्हाईस वर्सा सुद्धा करेक्ट आहे. म्हणजेच काय की दिलेल्या विधानात पुढे ऍड करा. सो
दिलेल्या विधानांमध्ये जर सर्व विधाने नकारात्मक असतील तर त्यावरून सकारात्मक निष्कर्ष येऊ शकत नाही. तर त्यावरून सकारात्मक निष्कर्ष येऊ शकत नाही. बरोबर आहे ना. सो सगळे जर विधाने तुम्हाला नकारात्मक दिलेली आहेत तर त्यांना जर त्यांनी एखाद्या निष्कर्षामध्ये विधान दिलं होकारार्थी तर ते होकारार्थी विधान येऊ शकत नाही. सो तिथे सरळ आपल्याला काय करायचंय, कट त्याला कॅन्सल करायचंय. तर आपण ऑलरेडी याच्यामध्ये बघितलंय, मी तुला सांगितलं यामध्ये की इन जनरल हे विधान नकारार्थी आहे आणि सगळे विधान कशी आहेत, होकारार्थी आहे. होकारार्थीवरून कधीही नकारार्थी विधान येऊ शकत नाही. सो म्हणून हे विधान काय होणार, चुकीचं होईल. म्हणून उत्तर काय तुमचं यांपैकी नाही, कोणते विधान योग्य नाही. सो उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक 4 यांपैकी नाही. किंवा एक लक्षात घ्या की काही ए हे बी आहेत याचा अर्थ काही बी हे ए नाहीत हे होऊ शकत नाही. लक्षात घ्या, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही समजता की काही ए हे बी आहेत म्हणजे काही ए हे बी नाहीत असं होऊ शकत नाही. होकारार्थी गोष्टीवर ना तुम्ही सिलॉजिझम मध्ये नकारार्थी विधान काढू शकत नाही. किंवा त्यांनी म्हटलं की काही बी हे ए आहे नाहीत तर याचा अर्थ काही बी हे ए आहेत असं सुद्धा आपण घेऊ शकत नाही. लक्षात आलं प्रत्येकाला. सो हे पण एक उदाहरण लिहून घ्या त्याच्यामध्ये. सो काही ए हे बी आहेत याच्यावर काही बी हे ए नाहीत हेच काय आहे, चुकीचं विधान आहे. हे असा निष्कर्ष त्यामध्ये येऊ शकत नाही. काय नाही, काही बी हे ए आहेत हे नाही, हे तर बरोबर येईल ना. काही ए हे बी आहेत. सो ए आहे आणि इकडे काय बी आहे. सो काही ए हे बी आहेत म्हणजे काही बी ए तर असतीलच ना. सो हे का नाही ना, हे तर येईल ना. सो नकारार्थी नाही येणार म्हटलं ना, हे तर होकारार्थी झालं ना विधान. ओके हां. सो नाऊ ठीक आहे. आता त्याला नेक्स्ट एक्झाम्पल वरती या आयोगाला आलेले. सर्व शिक्षक डॉक्टर्स आहेत. डॉक्टर्स आहेत. सर्व डॉक्टर्स काय आहेत, इंजिनियर्स आहेत. सर्व डॉक्टर्स काय आहेत, इंजिनियर्स आहेत. आणि सर्व इंजिनियर्स काय आहेत, विद्यार्थी आहेत. करेक्ट. सो सर्व इंजिनियर्स काय, एकावरती एक आहेत हे सर्व इंजिनियर्स काय आहेत, विद्यार्थी आहेत. ओके हां. सो नाव आता आपल्याला आणखी फाइंड आउट करायचं आहे यामध्ये की कोणते निष्कर्ष सत्य आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग पहिलं विधान, काही विद्यार्थी काय आहेत, शिक्षक आहेत. सो पहिलं विधान काय, काही विद्यार्थी काय आहेत, शिक्षक आहेत. ओके. सो आता बघा सर्व शिक्षक याच्यावर डायग्रामला सर्व शिक्षक कशामध्ये येतात, विद्यार्थ्यामध्ये. पण याचा अर्थ म्हणजे सर्व ए हे बी आहेत तर काही बी हे ए आहेत हे बरोबर आहे की नाही. आपण ऑलरेडी बघितलं सर्व शिक्षक विद्यार्थी म्हणजे काही तर विद्यार्थी असतील शिक्षकाचा पाठ असतील ना शेवटी विद्यार्थ्यांचे इतका. सो हे विधान काय होणार, बरोबर. हे विधान काय होईल, बरोबर होईल. दुसरं विधान बघा, सर्व डॉक्टर्स विद्यार्थी आहेत. हा डॉक्टर आहे आणि हा डॉक्टर पूर्णतः विद्यार्थ्यामध्ये येतो की नाही, येतोय की नाही. सो म्हणून सर्व डॉक्टर विद्यार्थी हे ब विधान सुद्धा काय होईल, बरोबर होईल. तिसरं, काही इंजिनियर शिक्षक आहेत. सो सर्व शिक्षक हे कशामध्ये येतात, इंजिनियरमध्ये. म्हणजेच काही इंजिनियर काय आहेत, शिक्षकाचा पाठ आहेत ना. सो सर्व काही इंजिनियर्स काय आहेत, शिक्षक येतील की नाही, कारण शिक्षक पूर्णतः इंजिनियर्समध्ये येत आहेत ना त्यामध्ये. ओके हां. सो क बरोबर होईल. सर्व डॉक्टर शिक्षक आहेत. सर्व शिक्षक डॉक्टर्स आहेत त्याचा तर सर्व ए हे बी, आपण माझी बघी सर्व ए हे बी आहे त्याचा तर सर्व बी हे ए आहे तसं होईल का. बघा इथे सर्व शिक्षक कशामध्ये येतात, डॉक्टरमध्ये. पण याचा अर्थ सर्व डॉक्टर हे शिक्षकामध्ये असं आहे का ती डायग्राम, सर्व डॉक्टर शिक्षकामध्ये येत असं म्हणता येईल आपल्याला नाही. सो चौथं विधान काय होणार, चुकीचं होईल. सो त्यामध्ये तुमचं उत्तर काय येणार. सो ड वगळता सर्व निष्कर्ष काय आहेत, सत्य आहेत. सो उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक 4.
ड वगळता सर्व निष्कर्ष काय आहेत, योग्य आहेत. ओके, नेक्स्ट, सर्व कागद पुस्तके आहेत, लिस्ट ओव्हरलॅपिंग. सो कागद हे सगळे कशामध्ये आहेत, पुस्तकांमध्ये. सर्व कागद काय आहेत, पुस्तके आहेत. सर्व पेन पेन्सिल आहेत. आता आपल्याला काही पुस्तके काय आहेत, पेन आहेत. सो काही पुस्तके काय आहेत, पेन. तर आपल्याला थोडं इकडे दाखवावं लागेल ना, कारण नियम काय सांगतो, लिस्ट ओव्हरलॅपिंग. आपण मिक्सअप करू शकतो का कागद आणि पेनला, नाही. ओके, सो काही पुस्तके काय आहेत, पेन आहेत. देन सर्व पेन पेन्सिली आहेत. पण हे सर्व पेन जे आहेत हे कशामध्ये येतात, पेन्सिल. सर्व पेन काय आहेत, पेन्सिल आहेत, बरोबर आहे. आणि सर्व पेन्सिल काय आहेत, खोड रबर आहे. आणि या सगळ्या पेन्सिल सुद्धा कशामध्ये येतात, पूर्णतः अशा खोड रबरमध्ये येतात, बरोबर आहे. सो हा पूर्ण वर्तन इंटरसेक्ट पाहिजे असा. हे कशामध्ये येईल, खोड रबर, करेक्ट. सो असं होणार डायग्राम त्यामध्ये. मग आता याच्यामध्ये बघा, सो इन जनरल पहिलं विधान, काही खोडरबर कागद आहेत. अरे काही कागदाचा खोडरबर बघा, शेवटपर्यंत काही संबंध आला का कागदचा खोडरबर, कागद पूर्णतः वेगळा आहे, खोडरबर पूर्णतः वेगळा आहे की नाही. सो म्हणून पहिलं विधान काय होणार, चुकीचं. काही कागद काय आहेत, पेन्सिली आहेत. काही कागद काय आहेत, पेन्सिली आहेत. सो कागद आणि पेन्सिल काय संबंध आहे का, कागद इकडे आला, पेन्सिल कुठे आली, इथे आली, बरोबर आहे ना. सो तुम्ही बघा इथे, सो इथे तुम्ही जर बघितलं तर हा जो पार्ट आहे बघा, हा असा, हा पेन्सिलचा पार्ट आहे. सो या असा, आणि कागदचा पार्ट असा पूर्णतः वेगळा आहे ना, भिन्न आहे की नाही. सो हे पण काय होणार, दुसरं चुकीचं होईल. थर्ड, सर्व खोडरबर पेन आहेत. सर्व पेन खोडरबर मध्ये येतात बघा, सर्व पेन काय आहेत, खोडरबर आहे. पण सगळे खोडरबर पेन आहेत का, नाही. बघा डायग्राम, सर्व खोड पेन आहेत का, नाही. सो चौथं पण काय, चुकीचं. आणि पाचवं, काही पेन कागद आहेत. कागद पूर्णतः वेगळा आणि पेन पूर्णतः वेगळा, काही पेन कागद म्हणता येईल का आपल्याला, नाही. सो हे पण काय होणार, चुकीचं. सो म्हणून उत्तर काय येणार, 1 2 3 4 पैकी सर्वच अनुसरण करत नाहीत. सो युअर आन्सर विल बी व्हॉट, 1 2 3 4 पैकी सर्वच अनुसरण करत नाहीत. कळलं प्रत्येकाला, ओके. सो 4 उदाहरण बघितले. प्रत्येक उदाहरण कोणत्या परीक्षेचं आहे, राज्यसेवा परीक्षेत. काही अवघड वाटले का आपल्याला, नाही. आता फक्त अफर्मेटिव्ह मी तुम्हाला सांगितलं, 6 वेळा सिलोजिझम आलंय 7 वर्षामध्ये, त्यापैकी एकदा फक्त निगेटिव्ह आलाय आणि 5 वेळा काय आलंय, अफर्मेटिव्ह आलंय. 2019चा फक्त आपला प्रश्न सॉल्व्ह करायचा काय काय राहिलेला आहे. सो 2019चा प्रश्न लिहा. सो किती आपले उदाहरण आहे त्याच्यामध्ये, ओके. सो 43 आहेत. हां, सो ॲड 44, क्वेश्चन नंबर 44. राज्यसेवा 19, पहिले विधाने लिहा. राज्यसेवा विधाने, सर्व बी हे एक्स आहेत. सर्व बी काय आहेत, एक्स आहेत. सर्व एक्स हे जी आहेत. सर्व एक्स काय आहेत, हे जी आहेत. काही जी, काही जी हे टी आहेत. काही जी हे टी आहेत. सो काही जी हे टी आहेत. मग आता त्यामध्ये काही बी हे टी आहेत. निष्कर्ष पहिला एक, काही बी काय टी आहेत. नंबर 2, काही टी हे एक्स आहेत. नंबर 3, सर्व बी हे जी आहेत. आणि 4, काही टी हे जी आहेत. काही टी काय आहेत, हे जी आहे. चला तुम्ही बघितलं, आता सोडून बघा काय ते.
ओके, सो आले का? हा, सर्व बी हे काय आहेत? एक्स आहेत. सो आपण ड्रॉ करू पहिले बेसिक डायग्राम. एक्स, हा, सर्व एक्स काय आहेत? जी आहेत. सो एक्स हा पूर्णतः कशामध्ये येणार? जी मध्ये. आणि काही जी काय आहेत? टी आहेत. सो काही जी आपण इकडे घेऊ शकतो. सो काही जी काय टी आहेत किंवा इकडे घ्या, काही फरक पडणार नाही त्यामध्ये. सो काही जी काय आहेत हे टी आहेत. ठीक आहे. सो काही जी टी आहेत. मग यांना चेक करूयात. काही बी हे टी आहेत. बी आणि टीचा काही संबंध आलाय का? बी पूर्णतः वेगळा आहे म्हणून पहिलं विधान काय होणार? चुकीचं होणार. ओके, काही टी काय आहेत? एक्स आहेत. सो टी आणि एक्स काही संबंध, एक्स इकडे आला, टी इकडे आला, बरोबर आहे ना? सो काही संबंध आहे का? नाही. सर्व बी हे जी आहेत. सर्व बी जी आहेत का? सर्व बी एक्स मध्ये, सर्व एक्स कशामध्ये? जी मध्ये. सो सर्व बी जी मध्ये आहेत की नाही? यस. सो हे विधान काय होणार? बरोबर. काही टी हे जी आहेत. सो काही जी हे काय टी आहेत, तर काही टी पण जी आहेत. सर्व काही ए बी आहेत, तर काही बी काय आहेत? ए आहेत. सो हे विधान काय होणार? बरोबर. सो उत्तर काय ना तुमचं? क आणि ड. बरोबर. सो उत्तर काय ना तुमचं? क आणि ड, म्हणजे 3 आणि 4 यामध्ये. सो आपले जर क अ ब कडे होते ते दिलेले ऑप्शन त्या ऍक्च्युअल ओरिजिन मध्ये. सो इथे आपण 1 2 4 लिहिले, तो 3 आणि 4 बरोबर. करेक्ट. सो दॅट्स वाय 3 and 4 करेक्ट. ठीक आहे. सो काय अवघड वाटलंय का तुम्हाला? ओके, सगळे आयोगाचे आलेले सॉल्व्ह केलेत आपण. फक्त एक राहिले निगेटिव्ह, ते पण निगेटिव्ह सेन्सचं. ओके, सो इन जनरल उगाच काहीतरी फालतू त्यामध्ये ट्रिक बघण्याची, ट्रिका बघण्याची किंवा युट्यूबचे व्हिडिओ बघत बसण्याची, त्याला काही त्याचं अट्रॅक्शन असतं काहीतरी, कुठं का सॉल्व्ह करायचं. सो इन जनरल तशी गरज नाही. सिम्पल सेन्स सांगितलं. 2 स्टेप. पहिली स्टेप महत्वाची काय? बेसिक डायग्राम कडा कमीत कमी ओव्हरलॅप करून झालेली. आणि दुसरं फक्त पहिले अफर्मेटिव्ह ज्ञान ते फक्त बरोबर आहे की नाही ते बघा. ओव्हर. ओके, हां. सो